साहेब आपण नवी मुंबईमध्ये विजयश्री खेचून आणलेली आहे. या ठिकाणी दिघ्यामध्ये विजय त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? नाही काय असतं आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी जे बळ आम्हाला या 3 वर्षामध्ये दिलं, जी ताकद आम्हाला एकनाथजी शिंदे साहेबांनी दिली, त्या ताकदीवरती आम्ही हा विजय मिळवलाय. आणि आम्हाला काहीतरी त्यांना बरोबर घेऊन आम्हाला झोपडपट्टी भागामध्ये काही सुधारणा करायच्या आणि तो तो विजन आम्ही आमच्या लोकांच्या समोर घेऊन गेलो होतो. सर्व झोपडपट्टीतल्या लोकांना तो विजन आमचा आवडला आणि लोकांनी आम्हाला शिवसेनेवरती प्रेम करणारे सर्व लोक आहेत आणि आम्हाला त्यांनी भरघोस मताने निवडून दिलं. साहेब काही घराणेशाहीचा आरोप होता की घराणेशाही या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी पण एक मोनोपोली होती या ठिकाणी ती आपण मोडीत काढलेली आहे. नाही, घराण्याशाहीचा असा प्रश्न येतच नाही. आता आमच्या इथे आम्ही जुने सर्व नगरसेवक आहात. ठीक आहे, माझी मुलगी असेल, माझी दोन्ही मुलं असतील, मी असेल, आम्ही आलो असेल तर तिथं घराण्याशाहीचं तर त्याला काय कुठला काय कलंक लागलेला नाही. तसं सर्वीकडेच घराण्याशाही, प्रत्येक जण आपले 1-1, 2-2, 3-3 माणसं होती, त्यामुळे काय प्रश्न नाही. शिंदे साहेबांवरती नेहमी आरोप होत होते आणि पण आपण हे या ठिकाणी मोडून दाखवलेले आहेत. हे काय शिंदे साहेबांवरती जे आरोप आम्ही काय तेवढे का हे नाही आहेत. आम्ही शिंदे साहेबांचे पाईक आहोत, त्याच्यामुळे आम्हाला प्रश्न नाही पडत. नवी मुंबईमध्ये आमचा जो प्रभाग क्रमांक 1 आणि 2 जो होता त्याच्यामध्ये चौगुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सर्व पॅनल आमचे पूर्णपणे जिंकलेत आणि आज जी 20 वर्षाची जी घराणेशाही होती त्या चौगुले साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे मोडीत काढली आणि त्यांना धूळ टाकली. जी घराणेशाही होती ती पूर्णपणे मोडीत काढली. त्याच्यासाठी आम्ही पूर्ण दिघावासियांचे आमच्या सर्व उमेदवारांना आमच्या सर्व युवा सेनेतर्फे आमच्या सर्व दिघावासियांतर्फे सर्व स्वराज्य युवा प्रतिनिधींतर्फे शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून चांगलं कार्य घडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा या ठिकाणी मोठा विजय मिळवलेला आहे शिवसेनेने, काय सांगाल? आपले माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच नरेश मस्के साहेब, चौगुले साहेब हे आमचे सगळे पक्षाचे नेतृत्व करणारे, यांनी चांगल्या मताने आमच्या 16 सीट ऐरोलीच्या 16 सीट चारी पॅनल आमचे आणलेले आहेत आणि आम्हाला खूप त्याचा आनंद झालेला आहे. निश्चितपणे जर का आपण पाहिलं तर त्यांनी विजयश्री खेचून आणलेली आहे आणि त्यांनी एक आनंदोत्सव व्यक्त केला आणि विकासाचं विजन आहे असं चौगुले यांनी स्पष्ट केलेलं आहे. येत्या काही दिवसामध्ये नवी मुंबईमध्ये आता पुढील जी काही रणनीती आहे ती सुरू राहणार आहे. ज्ञानेश्वर जाधव, नवी मुंबई.